उदय सामंत सध्या बोलतात, आपण थेट ऐकूया. न्याय देणारं असतं आणि विदर्भासह महाराष्ट्राला न्याय देणारं असतं. या पुढच्या 4 दिवसामध्ये नक्कीच महाराष्ट्राच्या विकासात्मक आणि विदर्भाच्या विकासात्मक गोष्टींवर देखील या सभागृहामध्ये चर्चा होईल. अडीच वर्षापासून नाही तर आतापासून मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट जे आहे ते केलं जाईल अशा पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून तर सांगितलंच, ते भाजपाचे नेते आहेत आणि मुख्यमंत्री देखील आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आम्हाला मंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे. आपण 2.5 वर्षाच्या कालावधीवर जी चर्चा करतो त्याच्यापेक्षा मी पुढे जाऊन असं म्हणतो की 2.5 वर्षाची संधी आम्हाला आमच्या नेत्याने दिलेली आहे आणि 2.5 महिन्यामध्ये देखील जर आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलो नाही तर आम्हाला तिथनं दूर करणं ही देखील जबाबदारी आम्ही नेत्यांवर दिलेली आहे. त्याच्यामुळे 2.5 वर्षाच्या क्रायटेरियापेक्षा माननीय देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही स्वतःला आमचं खातं घेऊन किती चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करतो याच्यावर आमचं देखील भवितव्य आहे. त्याच्यामुळे 2.5 वर्षावर काय अवलंबून आहे अशातला भाग नाही. जर आम्ही चांगलं वागलो नाही, आम्ही चांगल्या पद्धतीनं विकासात्मक नेत्यांना पाहिजे तो न्याय देऊ शकलो नाही तर त्यांच्या हातात अधिकार आहेत. त्याच्यामुळे 2.5 वर्षापेक्षा 2.5 महिन्यामध्ये देखील हे होऊ शकतं याची भीती प्रत्येक मंत्र्याच्या मनामध्ये असली पाहिजे आणि ती माझ्यामध्ये नक्की आहे. नाराज जे आहेत तानाजी सावंत, अर्जुन खोतकर हे गावी मतदारसंघाकडे रवाना झालेले आहे. अधिवेशन चालू असताना नरेंद्र बोंडेकर यांनी देखील आपल्या काही पदाचा मी स्वतः आज किंवा उद्या माझे सहकारी नरेंद्र बोंडेकर साहेबांना भेटणार आहे. मी स्वतः अर्जुन खोतकर साहेबांना भेटणार आहे. आम्ही आमचे मंत्रिमंडळातले सहकारी देखील भेटणार आहेत, कारण शेवटी त्यांची सिनियरिटी आहे. आमच्यासारखेच ते देखील इच्छुक म्हणण्यापेक्षा ते देखील मंत्रिपदाच्या कुवतीचे होते. परंतु या सगळ्यातनं आपल्याला 11च मंत्री करायचे होते. साहेबांची देखील अडचण आपण समजून घेतली पाहिजे आणि जिथं मी सगळ्या मंत्र्यांच्या वतीनं सांगितलं की 2.5 वर्षाचा क्रायटेरिया जाऊ दे, आम्ही जर एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही तर आम्हाला बाजूला करण्याचे अधिकार स्वतः शिंदे साहेबांना आहेत आणि त्याच्यामध्ये नंतर मी देखील दुःख वाटून घेता कामा नये, कुठच्याही मंत्र्यांना घेता कामा नये. त्याच्यामुळे संधी कोणाचीही गेलेली नाही. एकनाथ शिंदे साहेब हे कमिटमेंट पूर्ण करणारे महाराष्ट्रातले नेते आहेत आणि देशभरानं बघितलेलं आहे. देवेंद्रजी अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासात्मक गाडा पुढे नेऊ शकतात हे देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा धाडसी आवाका काय हे देखील पूर्ण देशानं बघितलेलं आहे. अजितदादांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर काय हे देखील बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकासात्मक न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे मंत्री काम करू. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. गेल्या वेळी उद्योग मंत्री होते, मोठे उद्योग आणण्यात तुम्ही यशस्वी देखील झालेले आहात. नागपुरातही मोठे 50,000 कोटीपर्यंतचे उद्योग आणण्यात आलेले. यावेळी काय शक्यता काय? एक तर असं मला वाटतं की आपल्यावर जी जबाबदारी पडते ती प्रामाणिकपणानं आपण पूर्ण केली पाहिजे. या विदर्भाचा जर विचार केला तर अमरावतीमधला टेक्स्टाईल पार्क असेल, गडचिरोलीमध्ये नक्षलवादी जिल्हा हे नाव बदलण्याचं काम आम्ही मागच्या सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली केलं. त्याच्यामुळे खात्यावर अवलंबून असता अशातला भाग नाही. जे काही खातं मिळेल त्याचं सोनं करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. ते सोनं करायची की माती करायची हे आमच्या हातात आहे. जर आम्ही माती केली तर 2.5 वर्षाचं काही गरज नाही, 2.5 महिन्यामध्ये देखील आम्ही बाजूला होऊ शकतो. माननीय एकनाथ शिंदे साहेब जी काही जबाबदारी टाकतील, जो काही विश्वास टाकतील त्याला पात्र ठरण्याचा मी आणि माझे सर्व सहकारी प्रयत्न करतील. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत पत्रकारांशी बोलत होते. जे नाराज आहेत त्यांना भेटून नाराजी दूर करू असं म्हटलेलं आहे. एकंदरीत सगळे निर्णय हे एकनाथ शिंदेच्या हाती आहेत, त्यामुळे त्याबाबतीतलं स्पष्टीकरण सुद्धा उदय सामंत यांनी नुकताच पत्रकारांशी बोलताना दिलेलं आहे.